नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो. MPSC कंबाईन बीचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि मनात जर गोंधळ असेल ना, म्हणजे PSI, STI, SR किंवा ASO यांच्या पगारात किती फरक आहे, ASO म्हणजे फक्त फाईल पाहिजे का, PSIचं नेमकं काय काम असतं, सब रजिस्ट्रार फक्त म्हणजे जमिनीची नोंदणीच करायचं का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांचं पद, पगार, प्रमोशन नेमकं कसं होतं, पगारात किती फरक आहे, कामाचं स्वरूप काय असतं आणि काय काय यामध्ये फरक आहे, हे सगळं जे आहे ना तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. आणि या सगळ्यामध्ये साहेब लवकर कोण होतं, म्हणजे तुम्हाला लवकर प्रमोशन कुठं मिळेल ते देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. जर तुम्ही आज अभ्यास करताय पण जर डोळे मिटून जर तुम्ही अभ्यास करताय आणि डोळे झाकून जर तुम्ही या रस्त्यावर चालताय ना तर तुम्हाला नेमकं समजणार नाही नेमकं कुठं जायचं आहे, कसं जायचं आहे, स्पीड कुठं वाढवायची आहे. आज तुमच्या या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये डोळे उघडणार आहे आणि पुढचे तुमचे 30 वर्ष यामध्ये क्लिअर होतील. तत्पूर्वी आपली ही MPSCची आपण स्पेशल आरंभ बॅच ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी आरंभ बॅच सुरू केलेली आहे. यामध्ये प्री आणि मेन्स बॅच मेंटरशिप सहित तुम्हाला मिळणार आहे. आत्ताच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी खाली दिलेली आहे. तिथं जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि डेमो पहा, कुठले कुठले शिक्षक आहेत, कुठले कुठले नाही, आणि नंतर मग तुम्ही आपला हा जो कोर्स आहे किंवा बॅच आहे ही जॉईन करू शकता. आज आपण कंबाईन ग्रुपमधल्या कंबाईन बी मधल्या 4 भावांना भेटणार आहोत. PSI, STI, ASO आणि SR म्हणजे सब रजिस्ट्रार. यांचा आपण पगार, काम, प्रमोशन सगळं चिरफाड करून सांगणार आहे. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि शेअर पण करा, कारण फॉर्म भरताना प्राधान्यक्रम देताना तुम्हाला ही माहिती फार इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची असणार आहे. पहिलं पाहूया पोलीस उपनिरीक्षक PSI. पहिला भाऊ आहे PSI, खाकी वर्दी आणि त्याच्या नावातच दरार आहे. पगार किती आहे? जाहिरात सांगते की तुम्हाला 70 ते 90 हजारापर्यंत पगार असतो, पण खरं सांगू PSIच्या हातात दर महिन्याला 55 ते 58 हजार पडतात. मुंबई पुण्यात जर असेल तर 60 हजारापर्यंत किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त होऊ शकतं, कारण घर भाडे भत्ता वगैरे जे आहेत तर ते मिळतात. पण जर समजा गडचिरोली, जालना, परभणी अशा ठिकाणी जर मिळालं तर 55 हजार मिळणार. म्हणजे बेसिक महागाई भत्ता घरभाडे एवढं जे आहे ना तरी थोडंसं कमी होतं. आता कामाचं पाहिलं तर कामाचं काय, शनिवार रविवार तुमच्या आयुष्यातलं विसरून जा. PSI म्हणजे 24 तास नोकरी. सकाळी परेड, नंतर मग पोलीस स्टेशन, मग कोर्ट, संध्याकाळी बंदोबस्त, रात्रीच्या तुम्हाला पेट्रोलिंग करणं. ठीक आहे. दिवाळी साजरी करताना तुम्हाला म्हणजे दिवाळी साजरी करण्यासाठी वेळच मिळणार नाही. ठीक आहे. पुरं ज्या वेळेस तुम्ही दिवाळी साजरी करसाल, इतर सण साजरे करसाल ना, तर PSI पहा तुम्हाला रस्त्यावरती तुम्हाला उभे दिसतील. तुमच्या घरात जर समजा काही भांडणं झालं असेल तर PSI तिथं बसून पंचनामे करतात. एवढं पॉवरफुल आहे. ठीक आहे. पण PSI जर व्हायचं असेल तर कष्टाशिवाय आहे का? नाही. कष्टाशिवाय फळ नाही, हे इथं लागू होतं. इज्जत मोठी. गावात जर तुम्ही गेला एखाद्या तर सगळं गाव म्हणतं की साहेब आले, साहेब आले. वर्दीला मान आहे. माझा एक मित्र आहे, PSI झाला. एका रात्री 2 वाजता एका बाईनं फोन केला, नवरा दारू पिऊन मारतोय सर म्हणून. 5 मिनिटात तिथं पोहोचलो. मलाही फोन केला तर चल मी गेलो. आणि त्या बाईच्या डोळ्यातलं पाणी थांबलं. आणि त्या दिवसापासून म्हणजे त्या बाईला तिचा नवरा जो मारत होता आणि तिथं गेल्यानंतर फक्त वर्दी पाहिली आणि माणूस चुपचाप, आणि त्या माय माऊलीच्या डोळ्यातलं पाणी थांबलं. आणि त्या दिवसापासून खरोखर मलाही असं वाटलं की मित्राची नोकरी सार्थकी लागली. पगारापेक्षा हे समाधान मोठं आहे. आता PSIचं जर प्रमोशन जर पाहायचं म्हटलं तर PSI नंतर सगळ्यात अगोदर API होतात, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. नंतर मग PI पोलीस इन्स्पेक्टर, नंतर मग DYSP. ठीक आहे. प्रत्येक पायरीला 5 ते 6 वर्ष लागतात. ठीक आहे. आणि DYSP जर व्हायचं असेल तर मला तर 18 ते 20 वर्ष लागतं. ही जी शिडी आहे ही शिडी उंच आहे, इथं दम लागतो. ठीक आहे. कोणासाठी? कोणाला हे आहे हे पद? ज्याला आव्हान आवडतं, जो म्हणतो मेलो तरी चालेल पण मागं हटणार नाही. रात्री अपरात्री कधीही कामाची तयारी आहे. भीती हा शब्द आपल्या डिक्शनरीतच नाहीये. अभ्यास करायसाठी मी मागं पुढं पाहणार नाही. ही पद आणि ही नोकरी त्यांच्यासाठीच आहे. नुसत्या रुबाबावर येऊ नका. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतंय, लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरं पद यामधलं पाहू. दुसरा भाऊ, पहिला भाऊ झाला PSI. एक घर होतं, त्या घरातला पहिला भाऊ PSI झाला. दुसरं घर म्हणजे दुसरं घर म्हणण्यापेक्षा दुसरं पद राज्य कर निरीक्षक म्हणजे
STI, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर किंवा स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. याचं नाव आता GST इन्स्पेक्टर म्हणून झालेलं आहे. सरकारची तिजोरी भरणारा आणि सांभाळणारा हा भाऊ आहे. पगार PSI पेक्षा थोडासा कमी आहे, ठीक आहे, कारण वर्दी नाही आहे. आणि वर्दी नाही म्हणजे तो युनिफॉर्म मेंटेनन्स आणि तो युनिफॉर्म अलाउन्स असतो ना, तर तो नाही आहे. म्हणजे STIच्या हातात 50, 52, 55 हजारापर्यंत पगार येत असतो. आता काय काम करतात? खुर्ची आणि टेबलावरचं काम आहे, ठीक आहे. बाहेर फिरायचं वगैरेचं काम आहे का? नाही, पण डोक्याचं काम आहे. जर एखादा दुकानदार, ठेकेदार, मोठी कंपनी असेल, त्यांनी जर टॅक्स चुकवला, खोटी बिलं सादर केली, बोगस कंपनी काढून फक्त ट्रान्झॅक्शन दाखवले, तर ते तपासायचं काम STI. ऑफिसमध्ये बसून फाईल पाहायची, वेळ आली तर अचानक छापा मारायचे, रेड मारायचे, ठीक आहे. एक किस्सा आहे. आमच्या मित्रमंडळीतून एक आमचा मित्र STI झाला, क्लोज फ्रेंडचा क्लोज फ्रेंड STI झाला. औरंगाबादला एका कापड व्यापाऱ्याकडे गेला आणि कागदावर धंदा त्यांनी दाखवला की बाबा माझा महिन्याचा धंदा जो आहे ना, तर तो 2 लाखाचा. पण ज्यावेळेस गोडाऊनला जाऊन पाहिलं, छापा मारला गोडाऊनला, 2 कोटीचा माल निघाला. किती? 2 कोटीचा. एका सहीमध्ये 40 लाखाचा टॅक्स वसूल केला, ते पण एका दिवसात, ठीक आहे. म्हणजे तुम्ही एकदा जर STI झाले तर सरकारी काम आणि 6 महिने थांब असं नाही आहे. इथं रिझल्ट तुमच्या सहीनं लगेच तिथल्या तिथंच, धरलं की पिळलं. म्हणून या पोस्टला वजन आहे. पण पैशासाठी काय म्हणतात की चांगले चांगले माणसं जे आहेत ना, तर ते वागतात. रोज पैशाचा हिशोब आहे. मन तुम्हाला तुमचं घट्ट ठेवावं लागतं. प्रामाणिकपणा राहिला तर इज्जत आहे, नाही तर सगळी मेहनत, आईवडिलांची इज्जत सगळी संपते, ठीक आहे. या पदामध्ये चांगलं काय आहे की बाबा तुम्हाला 10 ते 6 बस हाच वेळ आहे, त्याच्या व्यतिरिक्त नाही. रविवार शनिवार सुट्टी, सणवार वगैरे सगळे मस्तपैकी साजरे करता येतात. फॅमिलीला, कुटुंबाला वेळ देता येतो, लग्न कार्य वगैरे सगळे करता येतो. PSI सारखी पळापळ नाही आहे. पण फायदा काय याच्यात? कलम, आकडे हे जे ना, हे तुमच्या डोक्यात नेहमी कंटिन्युअसली चालले पाहिजे, तर आणि तरच. कारण कलम, आकडे, नियम, दंड ह्या गोष्टी ज्या आहेत ना, तर या STI साठी महत्त्वाच्या आहे. STIचं प्रमोशन जे आहे ना, तर ते असिस्टंट कमिशनरपर्यंत होतं, मग डेप्युटी कमिशनरपर्यंत पण होतं. इथं गती जी आहे ना, तर ती तुमची स्पीड जर चांगली असेल, ठीक आहे, इंटेलिजन्स जर तुमचं चांगलं असेल, तर 12 ते 15 वर्षात मोठे साहेब होता, ठीक आहे. आणि हे पद कोणासाठी आहे? ज्याला शांतपणे काम करायला आवडतं, ज्याला हिशोब ठेवायची भीती वाटत नाही. हिशोब व्यवस्थित लावला पाहिजे. हिशोब लावणं आणि हिशोब ठेवणं याच्यातही फरक आहे. AC मध्ये बसून डोक्यानं काम करायचं आहे. शांत पाण्यातले मोठे मासे या विद्यार्थ्यासाठी आहे, ठीक आहे. चला, तिसरं पद जे आहे तर ते आहे ASO, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सहाय्यक कक्ष अधिकारी. तिसरा भाऊ. ASO म्हणजे काय की मंत्रालयातला काही कारकून नाही, तर अधिकारी आहे. मंत्रालय म्हणजे काय की बाबा महाराष्ट्राचं डोकं. पगार STI सारखाच 52 ते 56 हजारापर्यंत, पण पोस्टिंग कुठं? फक्त मुंबईलाच. बाकी कुठं आहे का? नाही. त्यामुळं घरभाडे भत्ता जो आहे ना, तर हा याच्यामध्ये जास्त आहे. आणि काय काम आहे इथं? इथं तुम्हाला काही लाठी नाही आहे, ठीक आहे, काही पेट्रोलिंग वगैरे नाही आहे, ठीक आहे, काही रेड मारायचे, छापा मारायचे वगैरे हे नाही आहे. इथं तुमचं हत्यार आहे, तुमचं पेन आणि तुमच्या टेबलवरची फाईल. नवीन योजना असतील, नवीन GR असतील, नवीन सरकारचं धोरण असेल, हे आधी सगळं वाचावं लागतं, ठीक आहे. आणि मगच त्यावरती तुम्हाला काय वाटतं याचा अभिप्राय लिहावा लागतो. म्हणजे मान्यते सादर हे 2 शब्द लिहिण्याची ताकद जे आहे तुमच्या पेनात आहे. उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर शेतकऱ्यांची मोफत वीज ही फाईल जर तुमच्या टेबलवर आली, तर ASO काय करतात की हिशोब करतात की ह्या योजनेला नेमका एक्झॅक्टली खर्च किती येणार, कोणत्या नियमात हे बसू शकतं, याच्यासाठी अडचण काय येणार आहे, तांत्रिक अडचणी काय आहे, प्रशासकीय अडचणी काय आहे. आणि त्यांनी जी 2-4 लाईन लिहिलेल्या असतील, ओळी लिहिल्या असतील ना, त्यावरती सगळा सेक्शन जे आहेत ना, तर ते काम करतं. त्या 2 ओळीवर करोडोचे निर्णय होतात. लहान तोंडी मोठा घास जरी म्हटलं तरी चालेल, पण जबाबदारीने घेतात आणि ही जबाबदारी तेवढी मोठी आहे. कामाची जागा 1 नंबर, AC ऑफिस, टायमावर येणं जाणं, शनिवार रविवार सुट्टी, अभ्यासाला वेळ, कुटुंबाला वेळ, तुमच्या हॉबीज जपू शकता. गाडी बंगला हवा तर ASO व्हावं असं म्हणतात ना, ते काही उगच नाही.
म्हणजे एएसओ झाला म्हणजे तुमच्या त्या रस्त्यामध्ये तुम्हाला गाडी, बंगला, घर सगळं काही तुमचं आरामशीर होऊन जाईल. आणि एएसओचं प्रमोशन जे आहे तर ते काय होतं, असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं नंतर सेक्शन ऑफिसर होतं. ठीक आहे, कक्ष अधिकारी, नंतर मग अवर सचिव, उपसचिव, आणि नंतर मग हळूहळू वर जाता 15 ते 16 वर्षामध्ये 15 वर्षापर्यंत नॉर्मली कक्ष अधिकारी होतात. सावकाश जावं लागतं पण सुरक्षित आहे. हा नियम इथं लागू होतो. आणि हे कोणासाठी आहे, एएसओ पद. जर तुम्हाला लिहिणं आणि वाचणं याची जर आवड असेल, शांतता आवडते, कुटुंब आणि करिअर दोन्ही सांभाळायचं असेल, जास्त गाजावाजा नको, स्टेबल आयुष्य पाहिजे, तर तुमच्यासाठी एएसओ पद अप्रतिम आहे. आता पाहूया याच्यातला चौथा भाऊ, तो म्हणजे सब रजिस्ट्रार, दुय्यम निबंधक. चौथा भाऊ सही म्हणजे काय की सब रजिस्ट्रार. आता याला लोक रजिस्ट्री ऑफिसवाला देखील म्हणतात. पगार एएसओ एसटीआय सारखाच आहे, 52-56 हजारापर्यंत. पोस्टिंग जे ना तर ती पोस्टिंग होती तुमची तालुक्याच्या ठिकाणी. आणि काय काम असतं, जेव्हा कोणी जमीन घेतली, फ्लॅट घेतला, ठीक आहे, प्लॉट घेतला, कुणी बक्षीस पत्रानं जर समजा जागा नावावर केली, मृत्यूपत्र समजा नोंदवायचं आणि त्यांच्या नावावरची काही जागा वगैरे असेल किंवा काही व्यवहार असेल तर ते ट्रान्सफर करायचे असेल, ठीक आहे, तर त्यावेळेस ज्या साहेबासमोर अंगठा द्यावा लागतो किंवा सही द्यावं लागते ते म्हणजे नोंदणी व मुद्रांक विभागातील रजिस्टरवाले ऑफिस. ठीक आहे, त्यांची सही म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष. एकदा का त्या साहेबाची सही झाली की तो जो दस्तऐवज आहे तर तो सरकारी दप्तरी जो कायमचा तो नोंद असतो. जमिनीचे वाद असतील, घराच्या जमिनीचे वाद असतील, घरचा वाद असेल, सगळं काही जे आहे ना तर ते एका सहीवर अवलंबून असतं. जबाबदारी मोठी आहे. एक जर चुकीचा दस्तऐवज नोंदला गेला तर लोकांचं करोडोचं नुकसान होऊ शकतं. म्हणून कायदे, कलम, तोंडपाठ असायला पाहिजे आणि डोकं शांत ठेवावं लागतं. ड्युटी 10 ते 6 बस, संपला विषय. सुट्टी मिळते, शनिवार रविवार सुट्टी मिळते, बाकीच्या ज्या लाल कॅलेंडरच्या सुट्ट्या सगळ्या मिळतात, फॅमिलीला वेळ देता येतो. पण लोकांशी तुमचा रोज संबंध येईल. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लोक येतच राहतील. रोजचं मड त्याला कोण रड अशी गोष्ट होईल. पण असं म्हणून तुमची चिडचिड होता कामा नये. संयम तुमचा महत्त्वाचा आहे. आणि खरं सांगू, इथं पैशाचे व्यवहार जे ना तर ते रोज होतात. करोडची जमिनी आहे, तर लाखोचा मुद्रांक शुल्क आहे. आमिष तुमच्या ऑफिसच्या दरवाज्यावर देणारे लोक रोज उभे राहतील. पैसा दिसेल पण तो पैसा आपला नाही आहे हे ज्याला समजलं, आयुष्यभर तो नाव कमावतो. नाहीतर इज्जत जायला आणि नाव गमवायला 1 सेकंद लागत नाही. दुय्यम निबंधकाचं एसआरचं जर प्रमोशन जर पाहिलं तर नंतर ते सहनिबंधक होतात. ठीक आहे, नंतर मग उपनिबंधक आणि नंतर मग निबंधक, म्हणजे जिल्हा पातळीपर्यंत तुम्हाला जाता येतो. आणि याची स्पीड जी आहे तर ती थोडीशी म्हणजे सारखीच आहे. 15 ते 17 वर्षात तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. आता हे काम कोणासाठी आहे, किंवा तुमच्यातले सुप्त गुण जर असतील, ज्यांना कागदपत्र वाचायला कंटाळा नाहीये, लोकांशी बोलायला जास्त आवडतं, लोकांच्या भावना समजून घ्यायला आवडतं, प्रत्येक वाद असेल तर त्या वादाचं नेमकं मूळ कारण काय आहे यावरती तुमचा फोकस असतो. म्हणजे जर कोणाचं भांडणं झालं असेल तर ते भांडणाचं कारण राहतं वेगळं, पण नंतर मग भांडण त्यांचं आणखी याच्यामुळे वाढतं की तू मला असं का म्हटलं, तू मला हात कस काय लावला, तू मला शिवी कस काय दिली. जे मूळ कारण आहे ते राहतं बाजूला आणि दुसरंच कारणावरून मग भांडणाला. ठीक आहे, म्हणजे लोकांना नेमकं गाठ कुठं आहे ती ओळखायची आणि समजून सांगून जर काम करायची तयारी असेल आणि मनावर जर तुमचा ताबा असेल तर हे पद तुमच्यासाठी अप्रतिम आहे. आता शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, नीट ऐका. पगार चौघांचाही सारखाच आहे. 2-3 हजाराचा फरक आहे. त्यानं तुमचं आयुष्य बदलत नाही, तुमचा स्वभाव बदलतो. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही जिगरबाज असाल, रिस्क घ्यायला जर तुम्हाला आवडत असेल, लोकांसाठी लढणं हे जर तुमचं स्वप्न असेल, घरच्यांना वेळ नाही मिळाला तरी चालेल, तर 1 नंबरला PSI लिहा. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवा, आपल्या हौसीला मोल नसतं. PSI तर PSI. ठीक आहे, जर तुम्ही समजा जास्त हुशार असाल, तुम्हाला आकडेमोड जास्त आवडत असेल, कायदे वाचायला आवडतात, कलम तुम्हाला आवडत असेल आणि AC मध्ये बसून जर काम करायचं असेल, सणवार सुट्टी पाहिजे असेल, 1 नंबरला STI लिहा. ठीक आहे, पण लक्ष्मी दिसली की नियत बदलते असं होऊ देऊ नका. आणि जर तुम्ही शांत असाल, तुम्हाला लिखाण आवडत असेल, तुमचा फॅमिली, अभ्यास
आणि करिअर यांचा जर ताळमेळ ठेवायचा असेल, जास्त गाजावाजा नको, ठीक आहे, तर 1 नंबरला ASO लिहा, ठीक आहे. काम किती जबाबदारी असेल, म्हणजे कामाचं काम कमी जरी असलं तरी जबाबदारी जी आहे ना तर ती मात्र जास्त असणार आहे, हे विसरू नका. आणि जर तुम्हाला कायदेशीर प्रोसेस आवडत असेल, ठीक आहे, लोकांमध्ये काम करायला आवडत असेल, दस्तऐवज जर तुम्हाला वाचायचा कंटाळा नाही आणि आमिषाला बळी पडायचं नाही, हा निश्चय जर तुमचा पक्का असेल ना, 1 नंबरला सब रजिस्टर लिहा, ठीक आहे. माझा ऐकशील तर प्राधान्यक्रम जो आहे ना तर तो द्या. ज्यात तुमचं मन रमतं ती पोस्ट द्या, ज्यात कुटुंबाला वेळ देता येईल ती द्या. बाकीच्या 2 ज्या आहेत ते तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता, ठीक आहे. कारण सुतावरून स्वर्ग गाठता येत नाही. फक्त पगार बघून किंवा मित्राने सांगितलं म्हणून ती पोस्ट निवडू नका. 30 वर्ष नोकरी करायची आहे, रोज सकाळी उठून हेच काम करायचं आहे का असं वाटलं तरच ते करायचं, नाही तर मग आयुष्य नकोसं होतं, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कंबाईन बीचा पेपर एकच आहे. PSIचा अभ्यास केला की बाकी 3 पोस्टचा पण होतो, म्हणून एकाच दगडात 2 नाही तर एकाच दगडात 4 पक्षी मारायचे. पहिली पोस्ट नाही मिळेल तर दुसरी मिळेल, हातचं सोडून पळत्याचं मागं लागायचं नाही, ठीक आहे. चला, आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा, स्पेसिफिकली कंबाईन बीचा 60 दिवसाचा प्लॅन मी तुम्हाला देणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या ग्रुपवर पाठवा, ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला ते कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी, सजेशन्स असतील, काही चुकलं असेल तर हायलाईट करा. आता पुरतं एवढंच, थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.